नमस्कार, मी प्रियांका कणिरे आणि आज मी तुम्हाला तिथीपती विषयी माहिती सांगणार आहे. तर तिथीपती काय असतो? ज्या दिवशी तुम्ही जन्माला येता, ज्या दिवशी तुमचा जन्म होतो, त्या दिवशी जी तिथी असते, त्या तिथीचा जो ग्रह बनतो त्याला तिथीपती असं म्हटलं जातं. याच्या आधीही मी एक पंचांगमधला व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये वारपतीविषयी मी माहिती सांगितली आहे आणि आज मी तुम्हाला तिथीपतीविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. वारपती हा अग्नितत्व होता. तो आपल्या प्रोफेशनविषयी आपल्याला सांगत होता, आपल्या एनर्जीविषयी आपल्याला सांगत होता. तिथीपती हा प्लॅनेट जलतत्व आहे. तो आपल्या मनाविषयी आपल्याला सांगतो, आपल्या रिलेशनशिपविषयी आपल्याला सांगतो, आपल्या पैशांच्या संबंधित ज्या काही गोष्टी असतात त्याच्याविषयी आपल्याला तो सांगतो. तिथीपती जो कोणता ग्रह बनतो तो कुंडलीमध्ये तुमच्या कोणत्या राशीमध्ये, कोणत्या घरामध्ये बसलेला आहे त्याचे रिझल्ट तो तुम्हाला तिथं देत असतो. जर समजा तिथीपती ग्रह जलतत्व आहे तर तो 2, 6, 10 किंवा 1, 5, 9 या राशींमध्ये बसला तर तो खराब झाला, तुम्हाला तिथी दोष लागतो. आणि जर तुमचा तिथीपती ग्रह 3, 7, 11 किंवा 4, 8, 12 या राशींमध्ये बसला तर तो खूप चांगले रिझल्ट देतो. त्यात पण 6, 8, 12 या घरांमध्ये जर गेला, कुंडलीच्या 6, 8, 12 या घरांमध्ये जर तिथीपती ग्रह गेला तर तुम्हाला त्यावेळीही तो प्रॉब्लेम त्याच्या रिलेटेड तुम्हाला येतात. तिथीपती ग्रह हा ज्या घरामध्ये बसलेला असतो किंवा ज्या राशीमध्ये बसलेला असतो त्याच्याशी रिलेटेड जेव्हा तुम्ही काम करता, त्या घराशी रिलेटेड, त्या राशीशी रिलेटेड, त्या ग्रहाशी रिलेटेड जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला धन अर्जन होतं. आता जर तुम्हाला तिथी दोष लागला असेल तर तुम्हाला काम केल्यानंतर पैसे मिळण्यासाठी प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. म्हणजे तुम्ही काम करताय पण त्या कामाचा तुम्हाला पाहिजे तितका मोबदला मिळत नाही आहे किंवा समोरच्याकडे तुमचे पैसे अडकले जातात. हे सुद्धा तुम्ही तिथीपती थ्रू पाहू शकता. सगळ्यात आधी मी तुम्हाला तिथीपतीचे जे कोणते ग्रह बनतात ते सांगते. तर प्रथमा तिथीचा जो ग्रह आहे तो सूर्य बनतो. द्वितीया तिथीचा जो ग्रह आहे तो चंद्रमा बनतो. तृतीया तिथीचा जो ग्रह आहे तो मंगळ बनतो. चतुर्थी तिथीचा जो ग्रह आहे तो बुध बनतो. पंचमी तिथीचा जो ग्रह आहे तो गुरु बनतो. षष्ठी तिथीचा जो ग्रह आहे तो शुक्र बनतो. सप्तमी तिथीचा जो ग्रह आहे तो शनी बनतो. अष्टमी तिथीचा जो ग्रह आहे तो राहू बनतो. नवमी तिथीचा जो ग्रह आहे तो सूर्य बनतो. दशमी तिथीचा जो ग्रह आहे तो चंद्र बनतो. एकादशी तिथीचा जो ग्रह आहे तो मंगळ बनतो. द्वादशी तिथीचा जो ग्रह आहे तो बुध बनतो. त्रयोदशी तिथीचा जो ग्रह आहे तो गुरु बनतो. चतुर्दशी तिथीचा जो ग्रह आहे तो शुक्र बनतो. पौर्णिमा तिथीचा जो ग्रह आहे तो शनी बनतो आणि अमावस्या तिथीचा जो ग्रह आहे तो राहू बनतो. तर यामध्ये तुम्ही पाहू शकताय की तुमच्या तिथीचा कोणता ग्रह बनतो. तुम्ही जर द्वितीया तिथीला जन्माला आला असाल तर त्याचा ग्रह चंद्रमा बनतो. चंद्रमा तुमच्या कुंडलीमध्ये ज्या कोणत्या घरामध्ये, ज्या कोणत्या राशीमध्ये बसला असेल तिथून तुम्हाला पैसे मिळत असतात. त्या घराशी, त्या राशीशी जुडलेले काम तुम्ही ज्यावेळी करता त्यावेळी तुम्हाला पैसे मिळतात. समजा आता जर तिथीपती तुमचा चंद्रमा आहे आणि तो जर तुम्हाला जर तिथी दोष लागला असेल, तो जर 2, 6, 10 किंवा 1, 5, 9 या घरांमध्ये राशींमध्ये बसला असेल, 6, 8, 12 ह्या घरांमध्ये बसला असेल तर तुम्हाला तिथी दोष लागतो. तर याचा परिणाम काय होतो? तुम्ही जास्त चिडचिड करताय. ज्यावेळी तुमच्या घरात पाणी लीक होत असेल किंवा पाण्याचं अतिवापर होत असेल
किंवा घरामध्ये आईशी रिलेशन खराब होत असतील, त्यावेळी तुम्हाला पैसे जे तुमचे कुठून येणार आहेत ते अडकलेले असतील, समोरच्या माणसाने तुमचे पैसे अडवले असतील, ह्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. तर हे झालं चंद्राविषयी. तिथिपती हा ग्रह बुध बनत असेल आणि तो जर दूषित झाला असेल तर तुमच्या बहिणीशी असणारे तुमचे रिलेशन किंवा तुमच्या आत्याशी असणारे तुमचे रिलेशन किंवा तुम्ही तुमच्यामध्ये जर गुण पाहायचा झाला तर तुमच्यामध्ये तुम्हाला वाणीदोष लागलेला असेल. वाणीदोष म्हणजे काय, तुम्ही अपशब्दांचा वापर करत असणार आहे, शिव्या वगैरे देत असणार आहे, दुसऱ्याची फसवणूक करणं किंवा बिनबुडाच्या गप्पा मारणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. हे आपल्या डेली रुटीनमध्ये कुठंतरी चुकत असते आणि त्याचा परिणाम असा, जर तिथिपती ग्रह बुध असेल तर असा होतो की तुमचे जे पैसे येणार असतात ते तटतात, अडकतात, समोरचा तुम्हाला पैसे देत नाही, कामाचा तुम्हाला मोबदला मिळत नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडत असतात. तुम्हाला याच्यावर रेमेडी करायची. तर आता ह्याची रेमेडी काय होते, जर जो तुमचा तिथिपती ग्रह होतो त्याचे जे जे काही कारकतत्व आहेत प्रत्येक ग्रहाचे, त्या ग्रहाशी रिलेटेड तुमचा जर, आता मी मगाशी जसं म्हटलं चंद्रमा आईला दाखवतो, बुध बहीणला दाखवतो, तसं प्रत्येक ग्रह प्रत्येक रिलेशनला आपल्या आसपास असणाऱ्या आपल्या रिलेशनमध्ये जे जे लोक असतात त्यांना दाखवत असतो. थोडक्यात मी तुम्हाला सांगते की कोणकोणते रिलेशन कोणत्या ग्रहाला दाखवतात. तर सूर्य हा ग्रह आपल्या वडिलांना, आपल्या मुलग्याला दाखवतो. सूर्य जेव्हा तुमचा तिथिपती ग्रह होतो आणि तो जर दूषित झाला असेल तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पाहू शकताय की तुमच्या वडिलांशी बरोबर तुमचे रिलेशन चांगले नसतात किंवा संवाद चांगला नसतो, एकमेकांशी एवढी अटॅचमेंट नसते, तुमचं आणि त्यांचं काहीतरी बिघडतं, बिनसतं, त्यावेळी तुम्हाला पैशांच्या मध्ये प्रॉब्लेम फेस करावे लागतात. जर सूर्य ग्रह तिथिपती झाला असेल तर, वारपती झाला असेल तर प्रोफेशनमध्ये. तर हे तुम्ही दोन्हीकडेही पाहू शकताय. चंद्रमा मी जसं म्हटलं की आईला दाखवतो, आईसारख्या वयाच्या ज्या महिला असतात त्यांना दाखवतो. मंगळ हा भाऊला दाखवतो. बुध हा बहीण, मुली किंवा जी आत्या यांना दाखवतो. शुक्र हा पत्नीला दाखवतो, महिला वर्गला दाखवतो किंवा वहिनीला दाखवतो. शनी हा ग्रह तुमच्या हाताखाली काम करणारे जो कामगार वर्ग असतो किंवा वयस्कर लोकांना दाखवतो शनी ग्रह. गुरुग्रह हा साधू संत लोकांना, परत शिक्षक लोकांना, ब्राह्मण लोकांना गुरुग्रह दाखवतो. राहू हा ग्रह सासरच्या लोकांना दाखवतो. जर तुमचा तिथिपती ग्रह राहू झाला असेल आणि तो जर दूषित झाला असेल, तुम्हाला पैसे मिळवण्यामध्ये अडचणी फेस कराव्या लागत असतील तर तुमचे सासरशी असणारे जे रिलेशन आहे ते पण कुठंतरी खराब असणार आहे. तर तुम्हाला ह्याच्यावर रेमेडी म्हणजे काय असते, तर तुम्हाला सासरच्या लोकांशी रिलेशन चांगलं करायचं आहे. ही आपोआपच एक रेमेडी होऊन जाते आणि तो तुमचा ग्रह तुम्हाला चांगले फळ द्यायला चालू करतो. केतू हा ग्रह सध्या तिथीमध्ये कुठंच केतू हा ग्रह नाही आहे, पण तरीही मी सांगते की केतू हा ग्रह साधू लोकांना, संन्याशी लोकांना, जे त्यागी लोक असतात त्यांना दाखवतो. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकताय की कुंडलीमध्ये तुमचा वारपती, तिथिपती कुठं बसला आहे आणि त्याच्या रिलेटेड तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत आहेत का. जर दूषित झाला असेल तर कोणता ग्रह आहे. मी आता या 2 व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी माहिती दिली की कोणता ग्रह कोणत्या रिलेशनला दाखवतो, कोणता ग्रह बनतोय, कोणत्या तिथीचा, कोणत्या वाराचा कोणता ग्रह बनतोय. हे सगळं मी आता इतक्या वेळ 2 व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे. तर तुम्ही हे स्वतःसुद्धा चेक करून त्या जर रेमेडी केला, रेमेडी म्हणजे काय, ते रिलेशन सुधारला किंवा जे तुम्ही डेली लाईफमध्ये ज्या काही गोष्टी करताय, चुका करताय, त्यामध्ये थोडा बदल केला तर जे हे होणारे त्रास आहेत तुम्हाला तर हे कमी होतील. तुम्हाला जर माझ्याकडून ज्योतिषीय सल्ला हवा असेल, वास्तुविषयी सल्ला हवा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता.
तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ असे येत राहणार आहेत जे तुम्हाला थोडक्यात माहिती देईन. माझंही असं हे आहे की तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी माणूस अडकून राहतो. डेली रुटीनमध्ये काय काही प्रॉब्लेम्स चालू असतात. तर याच्यावर तुम्हाला लगेच रेमेडी मिळून जाईल. ती तुम्ही स्वतःच बघाल आणि ती तुम्हाला मिळून जाईल. प्रश्नांची तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न चालू आहेत, माझ्या लाईफमध्ये असं का होतंय किंवा माझं कुठं चुकतंय मला कळत नाहीये, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या थ्रू मिळतील. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.